हाय, हे बघा आता आज आपण वॉक करत करत बॅम्फ नॅशनल पार्कच्या ह्या जंगलातच आहोत. आता आपण सरळ सरळ जाणार आहोत. तिथं बो फॉल आणणार आहे, ते आपल्याला बघायचं आहे कसं आहे काय नाही. तर ठीक आहे, जाऊया. बो फॉल बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. बघायचं आहे मला नक्की कसं दिसतंय. बघा इथं बाजूला ही नदी दिसते तुम्हाला, ही बो रिवर. आणि आता इथून सरळ साधारण 1 तास लागेल आम्हाला चालत चालत जायला. तर 1 तास चालत गेल्यानंतर आम्ही तिथे पोहोचू. हे बघा आता आपण इथून वर जायचंय चालत. तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत, त्या पायऱ्यावरून आपल्याला वरती जायचंय. हे आपण आता वर चाललोय. बघा तुम्ही, हे बघा मागे असं दिसत. हे असं चालत चालत आपल्याला वरती जायचंय आणि खूप व्यवस्थित सावकाश जावं लागतं, कारण बर्फ आहे आणि घसरायची शक्यता आहे. त्यामुळे इथं हात धरण्यासाठी आहे त्याचा आधार घेत घेतच आपल्याला जावं लागेल. वाव, इथे खाली बघा ही बो रिवर आहे. इकडे बाकीची फ्रोझन आहे आणि इकडे बघा फ्रोझन आणि इकडे ही पाणी दिसते. पुढं काय वितळलेलं आहे. हे बघा आता आपण वर आलोय. वाव, एवढं मस्त दिसत आहे. खूप सुंदर, खूप छान आहे. टोटल आपण जंगलातल्या एरियात आहे बघा. आणि बारीक तुम्ही बघितलं तर स्नो पण सुरू आहे. हे बघा मी झूम करून दाखवते, स्नो पण सुरू आहे. ॲक्च्युली वेदर खूप छान आहे. ऊन पण नाही आहे. सॉरी, वेदर खूप छान आहे, ऊन पण आहे आणि फार स्नो नाही आहे. छान वाटत आहे. आणि मी माझ्या फ्रेंड्ससोबत बो फॉलला चालली स्पेशली. ऐकू घसरतंय, थांबे. आणि बघा आपण असं चाललोय आता. आणि मला वाव, खूप मस्त आहे. इथे असे थकले तुम्ही, दम लागला तर इथं बसू शकताय. आणि हे बघा असंच आपण खाली खाली चाललोय. बघा हे असं खाली जायचंय आणि साईडला नदी. बापरे, खूप घसरते. खूप पायऱ्या दिसत नाहीत. बघितलं ना, व्यवस्थित जावं लागतं कारण स्लिपरी झाले ऑलरेडी. हो हो, हे बघा हे अशा पायऱ्या आहेत. आणि हे बघा इथं असं पूर्ण घसरण्यासारखंच झालंय. स्नोमुळे जास्त घसरतंय. आणि मी अजून इथं आले नाही तोपर्यंत मला सर्दीचा. फायनली मी सगळ्या पायऱ्या उतरून आले. खूप घसरतंय, त्यामुळे मी पूर्ण काही व्हिडिओ काढू शकले नाहीये चालतानाचा. पण ठीक आहे, आता इथून पुढं बापरे जीवात जीव आला. खूप घसरतात पायऱ्या. वरून तुम्ही घसरत आलात तर डायरेक्ट खालीच याल. आणि खूप जोरात आपटलं जातं, कारण बर्फ आपल्याला वाटतं तेवढं हे नाही, कारण खूप लागतो बर्फ. हे बघा हे साईडला. वाव, खूप मस्त आहे. बापरे, मी स्वतः हां चालू. 1 मिनिट. हाय, आता आपण ज्यांच्याबरोबर आलोय त्या रेड जॅकेटच्या मीना भाभी आहेत. आणि त्याच आपल्याला बो फॉल दाखवायला नेत आहेत, कारण तिथं बरेच वर्ष झालं, 15 वर्ष तरी झाले की ते इथंच राहत आहेत. त्यामुळं त्या आम्हाला सगळं इथलं एक्सप्लोअर करतायत, कारण आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला इतकं काही माहिती नाही आहेत. आणि त्या पण इंडियामधल्याच आहेत आणि बरीच वर्ष असल्यामुळं सगळी ठिकाणे यांना माहिती आहेत. तर आज आम्हाला, त्यांना पण सुट्टी आहे आणि आम्हाला वेळ आहे, त्यामुळं आम्ही आलो आहे. आणि मी, माझी मैत्रीण मधुरा आणि मीना भाभी, आम्ही अशा तिघी मिळून चाललेलो आहे. ठीक आहे, आता बघू. पुन्हा पायऱ्या सुरू झालेल्या आहेत, पण ठीक आहे, इथल्या पायऱ्या एवढ्या घसरण्यासारख्या नाही आहेत. पहिल्या ज्या स्टार्टिंगच्या पायऱ्या आहेत त्या खूप घसरण्यासारख्या आहेत. अजून आपल्याला पुढे जायचंय. बघा हे असं दिसतंय.
पूर्ण असं हे बघा, असं ऊन आहे त्याच्यामुळं आम्ही चालू शकतो, कारण स्नो असला असतं तर आम्ही आलोच नसतो. आणि इथं हे जगप्रसिद्ध फेअरमाउंट हॉटेल जे आहे ते इथं आहे. हे बघा, इथं हे फेअरमाउंट हॉटेल एवढं सुंदर जगप्रसिद्ध हॉटेल. आणि मी व्हिडिओ बंद करत आहे कारण मी टोटली इथून घसरून जाईल, एवढं घसरते. हे बघा, हा खाली स्लोप आहे असा, आणि वारं पण सुटलंय त्याच्यामुळं मला व्हिडिओ जरासा बंद करून परत एकदा मी चालू करेन. बाय. हे बघा, आधी फायनली आपण इकडून आत्ता आलोय आणि हा बो फॉल आहे, यालाच बो फॉल म्हणतात. आणखी ॲक्च्युली थोडंसं पुढं आहे, पण आम्ही नाही जाऊ शकणार पुढे, कारण त्या बाजूला पुढं जे तुम्ही बघताय तिकडं जाण्यामध्ये मला वाटते थोडी रिस्कच आहे, आम्हाला भीती वाटत आहे. आणि आता स्नोफॉल सुरू झाला आहे. हे बघा, स्नो सुरू झालेला आहे, त्यामुळं थोडंसं भीतीत आहे काय जाणं, रिस्क नको घ्यायला. इथंपर्यंतच ठीक आहे. आणि हे बघा, एवढं मोठं आहे हे नदीचं पात्र, एवढं छान दिसतंय आणि खूप छान आहे. आणि सगळं हे पाणी तुम्ही बघताय ट्रान्सपरंट पाणी, अजिबात ह्याच्यामध्ये काय म्हणतात घाण वगैरे अजिबात नाही आहे. हे बघा, आता इथलं या नदीचं पात्र किती स्वच्छ आहे, याच्यामध्ये अजिबात प्रदूषण नाही आहे. पूर्ण तुम्हाला खालचं स्पष्ट ट्रान्सपरंट पाणी असतं ना, तसं दिसतं, सगळं ट्रान्सपरंट आहे. कारण इथं प्रदूषणाला वावच नाही आहे, कारण इथं आसपास काही प्रदूषणाला कारणीभूत असं कारखाने वगैरे असं इंडस्ट्रियल एरिया नाहीच आहे इथं. आणि इथं मुळात हे बँफ नॅशनल पार्क आहे. बँफ जे आहे ते जगप्रसिद्ध नॅशनल पार्क आहे, त्याच्यामुळे इथं अलाव नाही आहे काय इंडस्ट्रियल एरिया वगैरे. हे पूर्ण रिझर्व पार्क आहे, कारण हे मोस्ट ऑफ 60% काहीतरी जो एरिया आहे ना, 60% एरिया जो आहे ना, तो प्राण्यांसाठी वन्यजीव म्हणतो ना आपण, वन्यजीवन, त्यांच्यासाठीचा राखीव भाग आहे. त्याच्यामुळे इथं अजिबात प्रदूषण वगैरे काही नाही आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथून आपण सरळ गेलं की या बाजूला तुम्ही बघताय खाली, हे बघा, आता आपल्याला इथं ह्या रोड दिसतो ना एवढा खाली, आपल्याला अजून तिकडं जायचं आहे. तर आपण परत एकदा जाऊ आता तिकडे. आणि अशा पद्धतीने हाच बो फॉल आहे. पुढं जाऊन आणखी आहे, पण आता आपण एकदम पुढं जाऊ शकत नाही आहे, त्यामुळे आपण इथूनच बघून घेऊया. मुळात इथला जो हा परिसर आहे ना बँफचा, हा स्वच्छ ह्याच्यासाठी आहे की मुळात इथले लोक जे आहेत ते शिस्त पाळतात. म्हणजे इथले जे कुठलेही कुणी खाऊ देत, काही असू दे, त्याचे जे रॅपर वगैरे आहेत, कवर, ती कुणीही इथं रोडवर फेकत नाही, काही नाही. डिरेक्टली जिथं प्रत्येक एरियामध्ये जिथं कचराकुंडी किंवा गार्बेजचा एरिया दिलेला आहे त्याच ठिकाणी तुम्हाला नेऊन ते टाकावं लागतं. इथं अलाव पण नाही आहे, कारण असं केल्यामुळं तुम्हाला इथं दंड बसू शकतो. त्यामुळे इथले लोक खूप शिस्तप्रिय आहेत, त्यामुळे इथं घाण नसतेच. एखादी जर असले तर एखाद्या टुरिस्टनीच केलेलं, तरी पण बाकीचे तर कोणीच नाही. प्रॉपर जे इथं राहणार आहेत ते लोक तर अजिबातच नाही. आता आपण हे बघा, इथं दिसतं हे बो फॉलची, म्हणजे हे बो रिव्हरचं हे बो फॉल, हे बो रिव्हर. आणि इथून आता आपण खाली चाललोय सरळ, हे पायऱ्या उतरून आता आपण खाली चाललोय. आपल्याला डायरेक्ट इकडं जो एक रोड आहे मी मगाशी दाखवलं, त्या रोडला आपल्याला जायचं आहे. बघा, माझे फ्रेंड्स पुढं गेलेत. ठीक आहे, आता आपण त्यांना जाऊन गाठूया. इथं बघा जरा स्नो वितळलाय, त्यामुळे इथं काही एवढं स्लिप व्हायची शक्यता नाही आहे. पण मगाशी पूर्ण बर्फ असल्यामुळं फार स्लिप होत होतं. हे बघा, हे असं आहे. आणि आता मगाशी किती सुंदर आवाज येत होता पाण्याचा, आता काही आवाज येत नाही आहे. हे बघा, आता मी वरतून खाली आली आहे, सगळ्या पायऱ्या उतरून. आता पूर्ण खाली जाऊन आपल्याला इकडे जायचं आहे. हे बघा, आपल्याला आता इकडं ह्या बो रिव्हरकडे जायचं आहे. हे बघा, हे असं आहे, नॅचरल असं आहे हे सगळं. हे बघा केवढं सुंदर आहे हे बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे की इथल्या नद्या प्रदूषित नाहीत, कारण इथले लोक एवढे शिस्त पाळतात. तसं आपल्या इंडियामध्ये नाही आहे. काही घेतलं, कुठेही टाकलं, नदीत जाऊन डुबक्या मारल्या, आंघोळ्या केल्या, हा प्रकार आपल्या इथं चालतो. तो इथं काहीही प्रकार नाही. इथं सगळं जे नेचर आहे किंवा जो निसर्ग आहे
तो आहे तसा ठेवला जातो. इथं अजिबात निसर्गाला हात लावला जात नाही. म्हणजे आता इथं तेच आता आपण आत्ता सध्या मला असं इंडियाला नावं ठेवायची असं नाही आहे, भारताला नावं नाही ठेवायची, पण आपल्या इथं असं आहे की आपण पाणी बघितलं की हा रे बाबा गेल्या, उड्या मारल्या, पाय धुतले, आंघोळच केली, काही गाई म्हशी धुतल्या, इव्हन गाडी वगैरे काही धुतो आपण. इथं हा प्रकारच चालत नाही आहे, कारण हे लोक मुळात इतके शिस्तप्रिय आहेत. त्यामुळे त्यांचा निसर्ग एवढा सुंदर ठेवलेला आहे. कारण तुम्ही कधीही या इथं 12 महिने म्हणजे कुठल्याही सीझनमध्ये या, तुम्हालाही इतकं स्वच्छच दिसणार आहे. याचं एकच कारण आहे की इथली शिस्त. तीच आपल्या इथं थोडीशी आले तर आपला इतका सुंदर भारत आहे तो आणखी त्याच्याहून जास्त स्वर्ग जो म्हणतो ना भारताचा, तो स्वर्ग खरंच वाटायला लागेल. पण एवढंच आहे की लोकांची मानसिकता थोडीशी लोकांनी बदलली पाहिजे. हाँ 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 छोटे वाले भी मिलते हैं यहाँ से ऐसा. असली उंच उंच झाड आहेत. हे सगळा बर्फ, किती बर्फ आहे इकडं. खूप छान आहे, पण बघायला मस्त. हे बघा आता आपण इथून बघूया ही नदी, किती स्वच्छ पाणी आहे, सगळं दिसतंय. इतकं शांत वाटतंय ना, इथंच बसावं असं वाटत आहे. पाण्याचा आवाज बघू शकता. रिटर्न आपण चाललेलो आहे. फक्त आलेला जो रोड आहे, जे आपण पायऱ्या उतरून आलो, तो रोड सोडून आपण आता दुसऱ्या रोडनी जाणार आहोत. इथं खाली बघू शकता आणखी एकदा आता हे नदी आपण बघून घेऊया. वाव, ही स्वच्छ नदी आहे. बघा इथं जरा स्नो वितळलाय, त्याच्यामुळे चिपचिप झाले, पाणी पाणी होतं इथं. आणि ही बघा तुम्ही नदी, ही नदी तुम्ही बघू शकता. आपण थोडंसं वर ब्रिजवर आलो. हे बघा वो बच्चे देखो वहाँ से खिसकेगा, वो ऊपर से धक्का मारेंगे. इथं बघा हे सेल्फ त्यांचं ट्यूबिंग सुरू आहे. देखा आपने अटक गया, वो जा नहीं रहा नीचे. आता हे ट्यूबिंग चालू आहे आणि इथून हे ट्यूबिंग करता आलं खाली. अरे यार ये फन है, मैं तो ये करने वाली हूँ. वो पीछे तो ऑरेंज वाला देखो. आप डॉलर स्टोर में जाओगे शायद ये मिल सकता है आपको, डोलरामा में वो फट्टा सा बोर्ड प्लास्टिक का ऐसा. शायद मिल सकता है. ऐसे कैलगरी में डॉलर स्टोर जैसे. बघा आता आपण आता परत चाललेलो आहे तो जगप्रसिद्ध फेरमाउंट हॉटेल म्हटलं ना, त्याच्या बॅक साईडनी आपण चाललोय. ह्या ज्या पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या चढून आता आपण वर चाललोय. हे बघा आता आपण फायनली या खालच्या पायऱ्या चढून वर आलो. फेरमाउंटची बॅक साईड आहे. इथून अजून आपलं घरी जायला सरळ रोड आहे. थोडासा मला दम लागलाय. हा बापरे. बघा मी जगप्रसिद्ध फेरमाउंट हॉटेलच्या इथं आली. मागच्या वेळेस मी संध्याकाळी आले होते. आणि केवढी मोठी प्रॉपर्टी आहे बघा. हे बॅक साईड खरी पूर्ण बघा केवढं सुंदर आहे. केवढी मस्त बिल्डिंग आहे. खूप आणि खूप जुनं आहे हे. आणि हा कोणाचा पुतळा आहे माहीत नाही आम्हाला. असतील त्यांच्या कोणतरी नेते वगैरे.